नवीन मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यानंतर घाटातील जुन्या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। प्रवास वेळ कमी झाल्याने चालकांमध्ये या मार्गाबद्दल मोठा उत्साह दिसत आहे। मीरा भाईंदर येथे काम सुरू असताना क्रेनचा भाग कोसळून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनेनंतर सुरक्षेच्या नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून तपास सुरू आहे। नाशिकमधील रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन करताना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून आंदोलन भडकण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांनी शहरातील विविध भागात छापेमारी करत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहे। या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून आंतरराज्य रॅकेटचा तपास सुरू आहे। उष्णतेमुळे नीट सीईटी सारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका वाढत असल्याचे न्यायालयाने नमूद केले। तातडीने पाणी, व्हेंटिलेशन आणि सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तीव्र वाऱ्यांमुळे शहरातील अनेक भागात अचानक वीज पुरवठा बंद झाला। 15 ते 20 मिनिटांच्या खंडामुळे नागरिक त्रस्त झाले असून देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। पुढील 24 तासात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वळले आहेत। पूर्ण मूल्यांकन आणि उत्तरपत्रिका पडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। आज रविवारी मुंबई लोकलचा मोठा मेगा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। मात्र रात्री देखभाल कामांसाठी काही ठिकाणी ब्लॉक ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्र वन विभागाने मुंबईतील फ्लेमिंगो लेक संरक्षित क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे। पर्यावरण संवर्धनासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जाते। प्रदेशातील अशा टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।